दिवसभर खेळून मी दमले जरी फार, अजून करीन मस्ती नाही शांत बसणार. आई म्हणते झोपी जा, मी म्हणते नाही, रागावून मग आई मला बोडबोडत राही. दररोज माझी मस्ती आणि आईलाही त्रास. एके दिवशी एक युक्ती सुचली तिला खास. आई मला रोज रात्री गोष्ट सांगते, स्वप्नात राजा राणी आणि परीही येते. तेव्हापासून रडारडी नाही मी करत, आईच्या गोष्टी शिवाय नाही मुळी करमत. आता आई आणि मी गंमत जम्मत गोष्टी, आई आणि मी गंमत जम्मत गोष्टी. आता आई आणि मी गंमत जम्मत गोष्टी, आई आणि मी गंमत जम्मत गोष्टी. कोणे एकेकाळी फार फार वर्षांपूर्वी भारतातल्या मायापूर राज्यात एक राजा राज्य करत होता. राजाला अतिशय सुंदर अशा 3 मुली होत्या. राजाला त्या प्रिय होत्या, तसंच मुलींचंही राजावर खूप प्रेम होतं. राज्यात समृद्धी होती आणि दक्ष राजाच्या हाताखाली प्रजाही सुखी होती. राजाच्या या मुली खूप सुंदर होत्या. सर्वात मोठ्या मुलीची कांती फिकट आणि केस सोनेरी होते. ती सुंदर रेशमी कपडे आणि सुवर्णालंकार वापरत असे. दुसरी मुलगी गोरी पान होती. तिला मखमली कपडे आणि हिऱ्याचे अलंकार फार आवडत. तिसरी राजकन्याही सुंदर होती. तिचे केस काळेभोर आणि त्वचा मऊ मुलायम गोरी पान होती. ती नाजूक तर होतीच आणि तिच्या आवडीनिवडीही साध्या होत्या. निळा रंग तिला प्रिय होता. निळे कपडे, निळी फीत आणि गळ्यात मोत्यांची माळ हा तिचा आवडता वेश होता. बघा ग, यावेळच्या सफरीतून बाबांनी माझ्यासाठी काय आणलंय ते बघा तरी. किती सुंदर आहे ना. उद्याच्या राजदरबारात मी हा घालेन. मी असं ऐकलंय की दूरदेशीचे काही उमदे राजपुत्र उद्याच्या दरबारात उपस्थित असणार आहेत. हो, खरंय ते. सम्राटांच्या भेटीला निघालेले सर्व राजपुत्र त्यांच्या या सफरीत थोडे दिवस विश्रांतीसाठी आपल्या राज्यात थांबणार आहेत. मी माझा मखमलीचा सुंदर झगा आणि हिऱ्याच्या बांगड्या घालणार आहे. मला वाटतं या प्रसंगाला साजेसच काहीतरी तुम्ही घालाल. छोट्या ताई, का नेहमी घालतेस तशा भिकारड्या कपड्यातच दरबारात येणार आहेस, नेहमी सारखीच? नाही, मी माझा आवडता निळा झगा आणि मोत्यांची माळ घालणार आहे. आणि एखाद्या राजकुमाराला जर मी पसंत पडलेच तर ती पसंती माझ्या पोशाखासाठी नव्हे तर माझ्या स्वतःसाठी असेल. वेड्यासारखं बोलू नकोस. कपडे आणि अभिरुचीचं वैभव हीच तर राजकन्याची खरी ओळख. नाही तर तुझ्यात आणि एखाद्या गरीब शेतकऱ्यात फरक तो काय? स्वतःकडे जरा बघ. गरीब शेतकरीही तुझ्यापेक्षा बरा दिसतो. जर राजकुमारांना एखाद्या भिकारड्या मुलीशी लग्न करायचं असतं तर ते राज दरबारात न येता आपल्या राज्यातल्या रस्त्यांवरच भटकत राहिले असते. प्रिय राजकुमारी, महाराज थोड्याच वेळात भोजन कक्षात येत आहेत. त्यांनी तिष्ठत राहावं असं खचितच आपल्याला वाटत नसेल. नक्कीच नाही. चला आता लवकर आटपूया. माझ्या लाडक्या मुलीनो, मला खात्री आहे मी प्रवासाहून आणलेल्या भेटवस्तू तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील.
मी दूर होतो तेव्हा तुमचं नसणं मला खूप जाणवलं. खरंच बाबा, मलाही तुमचा दुरावा खूप जाणवला. तुमच्याशिवाय सारं राज्यच एकाकी आणि शून्य होतं. होय महाराज, इतके दिवस मी तुमच्या परतण्याचीच वाट पाहत होते. आणि तुझं काय, तुला माझं नसणं जाणवलं नाही का? जाणवलं ना, पण तुमच्या अनुपस्थितीत माझी कर्तव्य पूर्ण करणं मला अधिक महत्वाचं वाटलं. याचा अर्थ महाराजांचं नसणं तुला जाणवलं नाही? तुझं त्यांच्यावरती प्रेम नाही? खरंच माझं प्रेम आहे. मग त्यांचा दुरावा जाणवला नाही असं तू कसं म्हणू शकलीस? मी तसं म्हटलं नाही. मला इतकंच म्हणायचं होतं की. ठीक आहे, तुम्हा सर्वांना मी एक प्रश्न विचारतो. त्याच्या उत्तरानं ठरेल की तुमच्यापैकी कोण माझ्यावर सर्वाधिक प्रेम करतं. तुम्ही प्रत्येकीला सांगा, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. माझ्याकडील सोन्याच्या सर्व दागिन्यांपेक्षाही मी तुमच्यावर अधिक प्रेम करते. माझ्या प्रिय हिऱ्यांच्या हारापेक्षाही माझं तुमच्यावर जास्त प्रेम आहे. आणि छोट्या ताई साहेब, तुमचं काय? सांग मला, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? मी तुमच्यावर मिठापेक्षाही अधिक प्रेम करते. दोघी बहिणी अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिल्या. राजाला राग आला. मिठाला ना काही महत्व ना काही मोल. माझ्यावरील तुझ्या प्रेमाची तुलना तू या साध्या मिठानं करतेस. तुला लाज वाटायला हवी. असं बोलायची तुझी हिम्मतच कशी झाली? महाराज, राजकुमारी म्हणून राहण्याची ही तिची योग्यता नाही. खरंय तुझं म्हणणं. मी तुला माझ्या राज्यातून हाकलून देतोय. शिपाई, या धाकट्या राजकन्येला जंगलात घेऊन जा आणि तिथंच सोडून द्या. पण महाराज, मला स्पष्टीकरण तरी देऊ द्या. यात आणखी बोलण्यासारखं काहीच नाही. तू असं बोलूच कसं शकतेस? नशिबाचे आभार मान. महाराजांचं मन उदार आहे. असं बोलल्याबद्दल खरं तर तुला अंधार कोठडीतच डांबायला हवं. विश्वासघातकी. मला क्षमा करा, पण मला जे म्हणायचं होतं त्याचा योग्य अर्थ तुम्ही समजू शकला नाही. झालं तितकं पुरे. आज्ञा म्हणजे आज्ञा. राजा त्याचा आदेश मागे फिरवू शकत नाही. शिपाई, राजकुमारीची, मला माफ करा, पण मला आदेशाचे पालन करावेच लागेल. कृपा करून आपली काळजी मात्र घ्या. पण कशी? या घनदाट आणि भयंकर जंगलात मी स्वतःची काळजी कशी घेऊ? कृपा करून मला इथे सोडून जाऊ नकोस. मला मदत कर. ऐक माझं, जाऊ नकोस. कोणी मदत करा माझी, मदत करा माझी. हळू, काळजी करू नकोस. तू सुरक्षित आहेस. माझं डोकं दुखतंय. पण तुम्ही कोण आहात? मी कुठे आहे? काय झालंय? हेच मला तुम्हाला विचारायचं आहे. मी या भागाचा राजपुत्र आहे. या जंगलाजवळच माझं राज्य आहे. मी पहाटेच्या रपेटी करता बाहेर पडलो होतो. इथे झऱ्याजवळ बेशुद्ध अवस्थेत आपल्याला पाहिलं. पण आपण कोण आहात? तुम्ही एखाद्या राजकन्यासारख्या दिसता,
पण तुमच्यासारखी सुंदर स्त्री एकटी इथं या जंगलात काय करते? तुम्ही हरवला आहात का? त्याचं काय झालं त्या दिवशी? हे खरंच खूप दुर्दैवी आहे. तुमच्यासारख्या सुंदर आणि प्रेमळ मनाच्या राजकुमारी करता ते राज्यच योग्य नाही. मी केवळ तुमच्या रूपाने नव्हे तर त्याहूनही अधिक तुमच्या कोमल मनाने भारावलो आहे. हे सुंदरी, तू माझी पत्नी होशील का? राजपुत्र आणि राजकन्येचे दिवस आनंदात जात होते. एकमेकांविषयीचं त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच होतं. राजपुत्र आपल्या पत्नीला एक क्षणही दृष्टीआड करत नसे. राजकन्याही आनंदी आणि समाधानी होती. पण खोलवर मनात कुठेतरी ती आपल्या वडील आणि बहिणींसाठी झुरत होती. प्रिये, हे काय? तू दुःखी दिसतेस. तू इथे सुखी नाहीस का? नाही, तसं काहीच नाही. मी इथे खूप खुश आहे. तुम्ही मला खूप प्रेम आणि सुख दिलेत. मला याची कधीच अपेक्षा नव्हती. मग काय आहे? ते म्हणजे इतकंच की मी कित्येक दिवस माझ्या वडिलांना बहिणींना जराही पाहिलेलं नाही. ते सर्व ठीक असतील अशी आशा आहे मला, पण मला त्यांचा दुरावा खरंच जाणवतो. मी तुला तुझ्या वडिलांकडे नेऊ शकतो, पण तू मला कधीच त्यांचं किंवा तुझ्या राज्याचं नावही सांगितलं नाहीस. खरंच, पण तुम्ही तिथे जाऊ नये असं मला वाटतं. अखेर माझ्या वडिलांनी मला त्यांच्या राज्यातून हकलून दिलंय. जर आताही त्यांचा माझ्यावर राग असेल तर त्यांनी तुम्हाला दिलेली वाईट वागणूक मला कधीच सहन होणार नाही. मग तू दुःखी राहू नकोस. मी तुला या अवस्थेत पाहू शकत नाही. महाराज, मायापूरच्या महाराजांनी संदेश पाठवला आहे. ते या भागातून प्रवास करत आहेत आणि काही काळाकरता आपल्या राज्यात विश्रांतीसाठी थांबण्याची त्यांची इच्छा आहे. खूपच छान. माझ्यातर्फे त्यांना निरोप पाठवा की आमच्या राज्यात विश्रांती करता त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. राजवाड्याच्या द्वारापाशी मी आणि राणीसाहेब जातीनं त्यांच्या स्वागताला हजर राहू. राजाचार्याला राजांच्या सन्मानार्थ मेजवानीची तयारी करायला सांगा. त्यांच्या आरामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. स्वामी, मायापूरचे महाराज, त्यांच्या व्यवस्थेची मला परवानगी द्या. या राज्याची राणी म्हणून इथे आलेल्या अतिथीचं हवं नको पाहणं हे माझं कर्तव्यच आहे. नक्कीच प्रिये, मला खात्री आहे तू हे काम चांगल्या प्रकारे करशील. आणि मग राजकन्येने आपल्या या नव्या घरी तिच्या वडिलांच्या स्वागताप्रित्यर्थ मेजवानीची जोरदार तयारी सुरू केली.
राजकुमारांना इतक्यातच आपल्या वडिलांविषयी काहीही न सांगण्याचं तिनं ठरवलं. वडील आपल्यावर अजूनही रागावलेले असतील अशी तिला भीती वाटत होती. नंतर तिला एक युक्ती सुचली. राज आचार्याला पाठवून दे. मायापूरच्या महाराजांसाठी मेजवानीचं भोजन तू बनवावंस असं मला वाटतं. ते एकाच दिवसासाठी इथे आहेत, त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ सर्वोत्तम भोजन तयार कर. श्रीखंडपुरी, पुलाव, मिठाई, राजवाड्याच्या बागेतील सर्वोत्तम फळं आणि भाज्या, एकही गोष्ट सुटता कामा नये. राणी साहेब, काळजी नको, हे सर्व होईल. थोड्याच वेळात जंगी मेजवानीची तयारी होईल. घाई कर. आणि हो, आणखी एक गोष्ट. राणी सरकार, तुमची नक्की खात्री आहे ना? महाराज माझा शिरच्छेद करतील. त्याची काळजी करू नकोस, मी सांगितलंय तसंच कर. पण ठीक आहे राणी सरकार, तुमची इच्छा ही माझ्यासाठी आज्ञाच आहे. हे महान राजा, आपले स्वागत असो. आपल्या सन्मानार्थ माझ्या पत्नीने भव्य मेजवानीचे आयोजन केले आहे आणि ही सर्व तयारी तिने एकटीने केली आहे. मी प्रभावित झालोय. तरुण राजपुत्रा, मला म्हणावं लागेल की अशी पत्नी लाभल्यानं तू भाग्यवान आहेस. कृपा करून आपण विश्रांती घ्या. थट्टा आहे. तुम्ही याला मेजवानी म्हणता? तुम्हाला माझा अपमानच करायचा होता. यापैकी कोणत्याही पदार्थात मीठ नाही. मी माझ्या आयुष्यात कधी इतकं बेचव जेवण जेवलो नव्हतो. माझा असा अपमानही आयुष्यात कधी झाला नव्हता. मी आता एक क्षणही या वाड्यात थांबणार नाही. हा अपमान, ही बेअदबी ही मी कधीही विसरणार नाही. अशक्य. नक्कीच काहीतरी चूक झाली आहे. महाराज, कृपा करून शांत व्हा. जर हे हेतुपूर्वक घडलं असेल तर मी आचार्याचा शिरच्छेद करीन. शिपाई, राज आचार्याला बोलवा. स्वतःचा बचाव करण्यासाठी शेवटची संधी देतोय. स्वामी, मला माफ करा. आपल्याला माहित असेलच मी असं करणं शक्य नाही. महाराज, महाराज, मला असं करण्यासाठी सांगितलं होतं. मला शेवटची संधी द्या महाराज. मला माफ करा महाराज, मला माफ करा. सांगितलं होतं? कुणी? मी सांगितलं होतं महाराज. तू? पण का आणि कशासाठी? मायापूरच्या महाराजांना असं वाटतं की मीठ ही जगातील सर्वात सामान्य आणि बिनमहत्वाची गोष्ट आहे. ते म्हणतात मिठाला काही महत्व किंवा मोल नाही. म्हणून मी विचार केला की त्यांच्यासाठी खास आयोजित या मेजवानीत मी कोणत्याच पदार्थात मीठ न घालणंच इष्ट. हे किती हास्यास्पद आहे. आणि हे तुला कसं माहित? तू कोण आहेस? तू? होय महाराज, मीच आहे. या सगळ्याबद्दल मी माफी मागते. पण त्या अभागी दिवशी काही सांगण्याची संधीच तुम्ही मला न दिल्याने मला स्वतःचं स्पष्टीकरण देण्यासाठी ही संधी घ्यावी लागली. हे इतकं चवदार दिसणारं जेवण ज्याप्रमाणे मिठाशिवाय बेचव आहे, तसंच माझं आयुष्यही तुमच्या प्रेमाशिवाय निरस आहे. फक्त
हेच तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न होता. लाडके लाडके, कृपया मला क्षमा कर. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. तू सोडून गेल्यावर राज्याची कळाच गेली. तुझ्या स्वार्थी बहिणी रोज एकमेकींशी भांडत आहेत. बाळा बाळा, मला तुझा दुरावा खूपच जाणवला. शक्य असेल तर मला माफ कर. मी माझ्या या छोट्याशा मुलीला जंगलात कसं बरं पाठवलं. पिताश्री, तुम्हाला हे समजलं याचाच आनंद मला आहे. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर मी आनंदात होते. माझ्या पतीने, या राजकुमारांनी मला जंगलातून वाचवलं आणि त्यानंतर आम्ही सुखाने जगू लागलो. पण प्रत्येक दिवशी तुमची आणि माझ्या बहिणींची आठवण मला येतच होती. हे राजपुत्रा, माझ्या मुलीला वाचवल्याबद्दल मी तुझा कायमचा ऋणी राहीन. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. राजाला त्याची मुलगी परत मिळाल्याने तो आनंदित झाला. यावेळी मात्र मिठासह चवदार भोजनाची मेजवानी झाली आणि सर्वजण आनंदित झाले. त्यानंतर राजपुत्र आणि राजकन्या आयुष्यभर सुखात राहिले.